काय झालं आशू? आशू दरवाजा का लावतोस? अरे काय झालंय? काय झालं? दरवाजा का लावताय? एक शब्द बोलायचा नाही. लाज नाही वाटत हे सगळं करताना? हा, एवढ्या वेळा संधी दिली तरी तरी स्वतःची लायकी दाखवलीसच. मागच्या वेळेला काय सांगितलं होतं मी की पुढच्या वेळी असं काही प्रयत्न जरी केला तरी मीच हाकलून देण्या घरात, पण तू त्याचीही गाय नाही केलीस. किती लायकी दाखवणार स्वतःची? माझ्या मरणावर आली सगळं. एक शब्द बोलू नकोस हा, बस. या घरात तुला काय मिळालं नाही? तू जे मागशील ते भाऊंनी दिलं, आईने दिलं, तरी तू असं वागलीस. अगं तुझ्या सगळ्या चुका त्यांनी माफ केल्या सतत, तरी तू सुधारली नाहीसच कधी. आणि ही पाप करताना तुला कधी त्यांचा चेहरा समोर नाही आला का? राग मत्सर सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण तू खून केलास ग 2 लोकांचा. लाज वाटते मला तुझी, लाज. आशू हे मी नाही केलं. एक शब्द बोलायचा नाही. तुझ्या अकाउंटवरून त्या ड्रायव्हरच्या अकाउंटवर पैसे गेलेत. आणि बोलताना ना जरा विचार कर. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हो पण मी काहीच नाही केलंय. प्लीज आशू तू माझ्यावर विश्वास ठेव. तू शिवाला गुंड म्हणायचीस ना? तिचा पेहराव, तिचं वागणं बोलणं तुला मवाल्यासारखं वाटायचं. पण अगं तिने माणुसकी सोडली नाही कधी. जो काही हा खोटा चेहरा घेऊन सगळीकडे मिरवत फिरतेस ना, त्याच्या मागचं सत्य मला लक्षात आलंय आज. बंद कर तुझी ही बडबड. सगळं खोटं ना बाहेर आलंय. अगं तुला लाज नाही वाटली का ग? तुझ्यामुळे एका मुलाचा जीव गेला. अगं स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, त्याचंही काही कळत नाही का तुला? आता जर खोटं बोललीस ना तर पोलिसांच्या आधी मीच तुझी हालत खराब केली.